असं अवघड काम होतं, मग असं ट्रॉली चालवतो. हे चराटे. आणि आता आम्ही चाललोय जोका खेळायला. हे नाही होतो का नाही, ट्रॉली मध्ये आत राहायचं आणि त्याच्यामध्ये ना गवत टाकायचं. आता तुम्हाला समजायलाच मी काय करणार पुढं पुढं. हा रस्ता आहे आणि हा छोटासा नाडा आहे. हे याच्यातलं गवत आहे ना, हे मी ना वाळात नेऊन टाकतोय म्हणजे नाल्यामध्ये. मग इकडं कालचा 2 दिवसात ब्लॉग अपलोडच होत नाही. आता समजेल काय करते. हे गवत दिसतं नाही सगळं बेडवरलं, हे ट्रॉली टाकायचं मध्ये आत राहायला लागेल. हे तिकडेच फसू राहिले. फसलंच पाहिजे. दिवस झाले पिच्चा ट्रॅक्टर फसायचे बाय. त्याकडे ते तरड द्या, मोटर असं द्या बघता एक. समजेल मी काय करू राहिलो. कमी पडलं का हे जराट आहे ना, त्याला बांधायचं तिकडे करायचं. हा असं केलं. तेच ते गवत हे टाकायचं आपल्याला, वाळामध्ये न्यायचंय. असं अवघड काम होतं, मग असं ट्रॉली चालवतो. राहिली इकडं आणि इकडं चाललंय आता भरायची. ट्रॉली भरली पण आमची पाहिली किती लवकर ट्रॉली भरली. याच्यामुळं पाहिलं तरी फसत नाही ना. हा तरी फसत नाही. नाही यावर त्याला ट्रॅक्टर फसतो. पहिले बागायत होतं त्याच्यात डायरेक्ट धडाचे धडा टाकायचे ट्रॅक्टरच्या. नेमके पप्पा आले. पप्पा सांगितलं नाही बाबासोबत उचलतो. एका हातात तेवढी पेंडी. खूप 0.5 मध्ये चांगलं रेकॉर्ड होतं. 1x मध्ये काय रेकॉर्ड होत नाही चांगलं खास, कारण की ती ट्रॉली दिसत नाही पूर्ण. इकडे बघ किती गप्पाने. जय बजरंगबली. एवढीच गल्ली मी आणली होती, एवढी 3 गल्ल्यांचं एवढं गप्पाने. बाबा भरून घेऊ ही एवढी आणि एवढी टाकून येऊ, आणि नाही तर जाता ती कड्याची गल्ली घेऊन जाऊ. का माहिती का, इरे ट्रॅक्टर वळणार नाही, आता वळणारच नाही. एक चाक याच्यामधून न्यायला लागणार आपल्या पेरूच्या याच्यातून. कारण जसं छोटं होतं ना एकदम छोटं, तसं मी लो गिअरमध्ये ट्रॅक्टर चालवायचो. लो पहिल्यामध्ये मी आणि एक माझी दिदी होती, चुलत दिदी होती. आम्ही लय ट्रॅक्टर चालवायचो. आम्ही ते एकमेकाला ठोकलो होतो, कधी कधी एकमेकाला ठोकायचो. झालं माझ्या इकडूनच. मी मानतो या ट्रॅक्टरला 18 ताकद लावून देतो माहिती का. 18 HP चा ट्रॅक्टर आहे, 18 ताकद पूर्ण लावून देतो. आता चाललो इकडे बरडला घेऊन रिकामा करायला. एवढं भरलेलं आहे. तुम्ही त्याला बांधा ऐका, त्याला बांधा तुम्ही ऐका. तिकून टाका मित्र वडील. आमची टेक्निक, आमची टेक्निक. तो आता खाली गेली. आता चाललोय परत रिकामी. आणि इकडे आपला सगळा चिक्कोल.
ते झालं ना ते राहिलं थोडं. हे आमचं ना हा लय ताकदवर आहे. 18 HP ना अख्खी ताकद लावून देतोय. म्हणजे आहे ना हे एवढं खतरनाक इंजिन आहे ना. म्हणजे 180 का लावा 18 HP एवढी ताकद लावायची. तिकडे ट्रॉलीचे दोन्ही चाकं लाव. तिकडे कसं वळवलं माहिती का? मलाच माहिती कसं वळवलं. एवढं भयंकर चालतं. एवढा लोड ओलं गवत आहे. ओय, ओय. आता जर एखादं कोणी असलं ना आयला ट्रॅक्टर आता निघणारच नाही कोणाला समाधान नाही. काय माहिती का चिखलामध्ये ना ही साधी स्टेअरिंग आहे वळत पण नाही. ब्रेक दाबून जरी वळवत फसला होता इकडे नॉर्मल. आता दाखव इकडं हे सगळं चिकदांदाळ करून ठेवलं मी हे सगळं पुढं घे माग घे. मग त्यानंतर ट्यूब पेटली मग डायरेक्ट असं घेतलं किट्टन मारला असा चाक डायरेक्ट व्हायची पूर्ण आलं इकडून असं तिकडे पुढे नेला परत असं नेला इकडं फसला नॉर्मल कस तरी मागं नेला लय जोरात आणलं हे सगळं टायर स्लिप झालं हे ब्लोर चाकीना ट्रॉलीचं लॉक झालं तिथे 1 आणि 2 हे चाक गेले इकडे काही अँगलाव गेलं कस तरी काढला बाबाचं काम करते करून ते काय करायचे ते पण ना हा म्हणजे 20 वर्षापासून मी ट्रॅक्टर चालवतोय 2 वर्ष तर शिकलो नॉर्मल पहिल्यामध्ये तसं चालवायला लागलो ना कोणीच मला मुकाबला करीत नाही. तसा चालूच झाला पण मुकाबला कोणीच करणार नाही माझ्या ट्रॅक्टर सोबत. रिवर्सला मी एवढा पक्का आहे रिवर्सला मी न ब्रेक दाबता मी ट्रॅक्टर रिवर्सला नेऊ शकतो तरी 1 किलोमीटर तरी. फक्त साधी स्टेअरिंग नको पॉवर स्टेअरिंग पाहिजे काय माहिती का साधीने आतलं जीवर येतं साधी डायरेक्ट हात दुखून टाकते साधीने. लो पहिला हा उठा ताकद लाव. आता पाण्यात टाकायचं ट्रॅक्टर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आता आता नाही रंग मला पाण्यात टाकायचं बाबा तुम्ही व्हिडिओ घ्या हा. सक्सेसफुल. सो आता ना आपल्या इडला खाल्लं झालंय कम्प्लीट आणि आता फक्त घरासमोरच राहिले ते आणि त्याच्यानंतर आता मी चाललोय दीदीला थोडा चहा बी घेतला कारण की खूप जास्त भूक लागलेली होती. हे वावर मुरमाटी आहे किती भारी झाड झाड एकदम चांगले झाले आणि इकडे ना शेवंती जगत पण आहे सगळं हे बघा शेवंताबाई त्याच्यामुळे आता हे खूप आहे एवढं काही नाही याच्यात आणि याच्यात अजिबात ट्रॅक्टर फसत नाही कारण की हे मुरमाठी सकाळी तसं करत होतो ना ट्रॅक्टरने तसं इकडे फेल झालेलं आहे आणि इकडे आता वाळ आता इकडं झालेलं आहे आता
एवढी एकच ट्रिप होती, जास्त नव्हती. आणि ओललं इकडे नेमकं, आणि इकडे नेमकं असं झालं. आता बाबा काढू राहिले. आता इकडे सगळं प्रयत्न केला, झटके मारले, सगळं झालं, काहीच नाही निघालं. बाबा चला द्यायचं 2 मिनिटं, एक जुगाड आहे माझ्याकडे, पूर्ण मागत जात नाही ते. मग आता कसं काढू? असं नाही डायरेक्टर इकडे पा आंघोळ करायला आला आमचा ट्रॅक्टर. डाळिंबाच्या गाड्या, जालना साईड सगळं, जालना ब्रो, जालना साईड सगळ्या जालना साईडच्या गाड्या आहे. MH41 आहे, MH काय MH 22 आहे, MH 12 आहे, 12 MH 20 आहे, MH 06 आहे. हा ट्रॅक्टर आहे. सगळे जालनासाठी एवढ्या गाड्या आहेत. आता मी चाललो आहे गावात. ज्ञानेश्वरीचं काय ते पुस्तक अध्याय वाचायचं आहे. काय 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 राहील ते, काय कसं आहे ते आम्हाला सांगायचं नाही, ते सिक्रेट आहे. ते बसून काय घेऊन पाय ठेवायचे नाही का, सकाळी पहिले काय पाय ठेवायचं, कोण लागते खडक्याने प्लास्टिकच्या टी गोष्टी. हा हा ते. आता आम्ही चाललो गावात, थोडं काम आहे, देवाचं पुस्तक आणायचं आहे. आणि मी चाललो, आणि मोठीच मुलगा आहे आपली XUV, लय भारी दिसते आता घरासमोर असली का, लय भारी वाटत यायला, सुकून सुकून, आता सुकून. आता आम्ही जाता महादेवाच्या मंदिरात गेलतो, आणि आता चाललोय जळू नाही शिव नाही आंब्याला चाललोय. हा शिव ते इलेक्ट्रिक स्कूटर वाल्याचं असं राहतं, त्यालाच माहित नाही घर कुठे. दुकान आहे ती बंद पडली आता. एक रांतो चाल 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 पुढे चाल पुढे ठरलं ना बेकार तांदळ न्यायची लायकी नाही. नदीवरून गाड्या आल्या, नदी